नमस्कार मित्रांनो. तर आज आपण मागच्या एका लेक्चरवरची काही एक्झाम्पल्स बघणार आहोत, ज्याचं नाव आहे लॉगॅरिथम. त्याची काही एक्झाम्पल्स आपण बघूया. तर त्या ठिकाणी पहिला क्वेश्चन असू शकेल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. म्हणजेच या लॉगॅरिथम या चॅप्टरवरचं हे पहिले एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया. हे एक्झाम्पल्स बघून तुम्हाला याच्यानंतर जी टेस्ट असणार आहे त्या टेस्टची एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवायचे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ. तर पहिलं एक्झाम्पल आहे लॉग ऑफ 125 टू द बेस 5. म्हणजे लॉग 125 ज्याचा बेस आहे 5, याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर विचार जर केला तर आपण मागच्या एका लेक्चरमध्ये बघितलं होतं एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म. तर याचा विचार जर केला तर हे एक्झाम्पल कसं सोडवायचं. तर ते एक्झाम्पल सोडवत असताना लक्षात घ्या की लॉग 125 टू द बेस 5 इज इक्वल टू, जर विचार केला तर 125 हा 5चा तिसरा घातांक आहे. म्हणून मी या 125च्या ठिकाणी 5चा तिसरा घातांक या पद्धतीने लिहून घेतलं. ओके, म्हणजेच इक्वल टू लॉग ऑफ 5⁻³ टू द बेस 5, विच इज अगेन इक्वल टू करत असताना आपण मागचाच एक थेरमचा वापर करणार आहे, ज्याच्यामध्ये लॉ ऑफ एक्सपोनंट आपण बघितलं होतं. लॉग ऑफ m⁻n टू द बेस a इज इक्वल टू, हा जो एक्सपोनंट आहे तो एक्सपोनंट आपण फ्रंटला आणतो, म्हणजेच n इंटू लॉग ऑफ m टू द बेस a. ओके, विच इज इक्वल टू, जर हाचाच विचार केल्यानंतर इथं लक्षात येईल हा जो 3 आहे या नियमानुसार 3 हा पुढे आला, म्हणजेच 3 इंटू लॉग ऑफ 5 टू द बेस 5. ओके, म्हणजे लॉ ऑफ एक्सपोनंटचा वापर या ठिकाणी झाला. तसंच मागच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं एक प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी कोणती आहे बघूया. लॉग ऑफ a टू द बेस a इज इक्वल टू 1. म्हणजेच या ठिकाणी लॉगमध्ये हा बेस आणि पुढचा नंबर जर दोन्ही नंबर सेम असतील तर त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू किती येते, 1 येते. ओके, विच इज इक्वल टू 3 इंटू 1. म्हणजे 3 इंटू 1 किती असणार आहे, 3च असणार आहे, विच इज इक्वल टू 3. म्हणजेच या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये लॉग ऑफ 125 टू द बेस 5 याचा ॲन्सर असणार आहे 3. ओके, मग हे ॲन्सर या ठिकाणी आपण नोट आउट केलं. ओके, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्याच पद्धतीने दुसरं एक्झाम्पल बघूया. दुसरं एक्झाम्पल आहे लॉग ऑफ 0.008 टू द बेस 5. याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. आता पहिली गोष्ट 0.008 याचा विचार करत असताना आपला बेस कोण आहे, 5 आहे. म्हणजेच हे 0.008 ही व्हॅल्यू आपल्याला 5मध्ये कन्वर्ट करता येईल का, याचा आपण विचार करूया. तर त्या ठिकाणी बघूया 0.008 इज इक्वल टू, विचार करा 0.008 ही व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतो, तर ती या पद्धतीने लिहू शकतो 8 डिवायडेड बाय 1000. बरोबर ना, 1 2 3 घरं म्हणजे 3 शून्य आपण या साईडला देऊ शकतो. ओके, म्हणजेच 8/1000 विच इज इक्वल टू, हे जर सिम्प्लिफाय करायला गेलो तर आपण 8ने डिवाइड करूया. 8 1 8 डिवायडेड बाय, मग याचं खाली किती उत्तर येईल बघा, 8 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय 125. ओके, 1/125 हे लिहिलेलं तर आपण या ठिकाणी बेस कोण आहे, 5 आहे. मात्र 125 आपण 5च्या फॉर्मॅटमध्ये कसं लिहू शकतो, तर विच इज इक्वल टू 1/5⁻³ आणि विच इज इक्वल टू, आपण लॉ ऑफ एक्सपोनंट म्हणजेच घातांकाच्या नियमाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी तो येईल 5⁻³ म्हणजे 0.008 ला आपण 5⁻³ मध्ये लिहू शकतो. म्हणजे याचाच वापर करून आपण आता पुढचं एक्झाम्पल कंटिन्यू करूया. विच इज इक्वल टू लॉग ऑफ 5⁻³ टू द बेस 5. म्हणजेच फक्त मी 0.008 ला रिप्लेस केलं 5⁻³. ओके, हे करत असताना लक्षात ठेवा की जो बेस आहे त्या बेसच्या फॉर्मॅटमध्येच आपल्याला ती व्हॅल्यू कन्वर्ट करायची. ओके, विच इज इक्वल टू, बाय लॉ ऑफ एक्सपोनंट परत मागच्याच एका रूलचा वापर आपण करतोय की जो घातांक आहे तो घातांक, जो एक्सपोनंट तो आपण फ्रंटला आणतोय, म्हणजे पुढे आला n इंटू लॉग ऑफ m टू द बेस a. आणि याच नियमानुसार विच इज इक्वल टू -3 लॉग ऑफ 5 टू द बेस 5. आणि मागच्याच प्रॉपर्टीचा वापर केला तर लॉग 5 टू द बेस 5 म्हणजेच लॉग a टू द बेस a याची व्हॅल्यू किती येते, 1 येते. आणि देअरफॉर विच इज इक्वल टू -3 इंटू 1. आणि -3 इंटू 1 ॲन्सर किती येईल, -3. म्हणजे त्या दिलेल्या एक्झाम्पलचं उत्तर काय असणार आहे, -3 असणार आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल चेकआउट करूया. आता नेक्स्ट एक्झाम्पल करत असताना तिसरे एक्झाम्पल चेक करूया. लॉग ऑफ √7 क्यूब रूट ऑफ 7 टू द बेस 7. आता याचा जर विचार केला तर याचा ॲन्सर मी डायरेक्टली या ठिकाणी a1/3 दिले. आता तुम्हाला काय करायचं आहे की या ठिकाणी याची व्हॅल्यू ही येईल का
हे तुम्ही एकदा सिम्प्लिफिकेशन करून बघा, 2 मिनिटाचा वेळ घेतो. ओके, जमतंय? तर त्या ठिकाणी मी थोडाफार आता क्लू देण्याचा प्रयत्न करतो. चेक करूया क्यूब रूट ऑफ 7 म्हणजे काय. तर क्यूब रूट ऑफ 7 हे जर मी एक्सपोनंटच्या फॉर्मॅटमध्ये मांडायचं असेल तर मी कसा मांडू शकतो, तर तो लिहू शकतो आपण 7⁻1/3. 7⁻1/3 करत असताना ती व्हॅल्यू मी या ठिकाणी रिप्लेस करतो. ओके, लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 7 टू द बेस 7 इज इक्वल टू लॉग ऑफ 7⁻1/3 टू द बेस 7. म्हणजेच मागच्याच आता परत एक्सपोनंटचा वापर जर मी केला तर तो आपण या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो. हा जो एक्सपोनंट आहे हा एक्सपोनंट मी फ्रंटला आणणार आहे 1/3 लॉग ऑफ 7 टू द बेस 7 विच इज इक्वल टू 1/3 इंटू 1 लॉग 7 टू द बेस 7ची व्हॅल्यू आपण काय घेऊ शकतो, 1 घेऊ शकतो, कारण की दोन्ही नंबर सेम आहे. त्याच पद्धतीने याचं आन्सर किती आलं, 1/3 आलं. म्हणजेच आपण या दिलेल्या याचं एक्झाम्पलचं आन्सर किती येतं, 1/3. याच पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल सोडवू शकता. ओके, अजून एका टाईपचा क्वेश्चन आपण चेकआउट करूया. त्या ठिकाणी आपण बघूया सिम्प्लिफाय द फॉलोइंग. म्हणजे फक्त आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायचं. आता ते कसं एक्झाम्पल बघूया. त्यासाठी एक्झाम्पल बघितलं. फर्स्ट लॉग ऑफ 5 टू द बेस 10 प्लस 2 लॉग ऑफ 4 टू द बेस 10. तर महत्त्वाचं एक लक्षात ठेवा की अशा टाईपच्या एक्झाम्पल्समध्ये जर लॉगॅरिथमच्या टर्म्स आल्या तर त्याच्यामध्ये बेस हा काय असायला पाहिजे, कॉमन असायला पाहिजे. याचा बेस 10 आहे, याचा पण बेस 10 आहे, म्हणून या ठिकाणी ही आपण एक्झाम्पल सोडवू शकतो. तर हे बघत असताना या लॉगच्या टर्ममध्ये या ठिकाणी या लॉगच्या फ्रंटला कुठलाही नंबर नाही, मात्र या लॉगच्या फ्रंटला 2 आला. मग याला पहिल्यांदा आधी कन्सिडर करूया. म्हणून घेतलं 2 लॉग ऑफ 4 टू द बेस 10. आता लॉ ऑफ एक्सपोनंटचा जो आपण नियम बघतोय तो नियम आपण काय करतो, रिव्हर्स प्रोसेसमध्ये यूज करूया. म्हणजे हा जो 2 आहे तो आपण काय करू शकतो, पॉवरला आणू शकतो. म्हणजेच लॉग ऑफ 4⁻2 टू द बेस 10 म्हणजे लॉ ऑफ एक्सपोनंटनुसार. आणि जर याचाच विचार पुढे केला तर लॉग ऑफ 16 टू द बेस 10 या पद्धतीने आम्ही ही टर्म लिहू शकतो. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, या जो काय लॉ फॉर्मॅट आपण लॉ बघितला होता तो लॉ आपण रिव्हर्स ऑर्डरमध्ये यूज केला. म्हणजेच वेगवेगळे लॉज तुम्हाला रिव्हर्स ऑर्डरमध्ये सुद्धा वापरता आले पाहिजे. ओके, तर यानंतर आपण जे आपल्या मेन एक्झाम्पलला लॉग ऑफ 5 टू द बेस 10 प्लस 2 लॉग ऑफ 4 टू द बेस 10 विच इज इक्वल टू लॉग ऑफ 5 टू द बेस 10 प्लस 2 लॉग ऑफ 4 टू द बेस 10ला आपण रिप्लेस करतोय लॉग ऑफ 16 टू द बेस 10. का, कारण की आपण ह्या पद्धतीने आता सोडून घेतला. विच इज इक्वल टू लॉग ऑफ 5 इंटू 16 टू द बेस. आता हे कसं आलं, तर आपण एक लॉ बघितला होता लॉ ऑफ प्रॉडक्ट, ज्याच्यामध्ये जर 2 लॉगॅरिथममध्ये बेरीज असेल तर त्या ठिकाणी आपण करू शकतो गुणाकार. आणि तोच गुणाकार केल्यानंतर 16 किती येतं, 80 येतं. 16 5 80 म्हणजेच लॉग ऑफ 80 टू द बेस 10. म्हणजेच आपलं लास्ट आन्सर असतं लॉग 5 टू द बेस 10 प्लस 2 लॉग ऑफ 4 टू द बेस 10 विच इज इक्वल टू लॉग ऑफ 80 टू द बेस 10. म्हणजे या पद्धतीनं आपण एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू शकतो. नवीन एक्झाम्पल आता नवीन एक्झाम्पल बघूया 2 लॉग 7 मायनस लॉग 14. आता मागाशी मी काय म्हटलं होतं की दोन्ही लॉगचे जे काय बेस आहेत ते कॉमन असणे आवश्यक आहे. आता ह्या एक्झाम्पलला तुम्हाला बेसच दिला नाही. बेस दिल्याने याचाच अर्थ बेस कॉमनच असणार आहे असा तर्क लावायचा आणि आपण पुढचं एक्झाम्पल सिम्प्लिफाय करूया. आता या ठिकाणी 2 लॉग 7 ही जी टर्म आहे याच्यामध्ये लॉगच्या फ्रंटला कोण आला, 2 आला. हा 2 आपण एक्सपोनंट लॉ ऑफ एक्सपोनंटनुसार ट्रान्सफर करू शकतो. म्हणजेच ते होईल लॉग ऑफ 7⁻2. म्हणजेच 2 लॉग 7च्या ठिकाणी तुम्ही लॉग ऑफ 7⁻2 रिप्लेस करू शकता. आणि 7⁻2 म्हणजेच लॉग ऑफ 49. मग याचा वापर आपण परत या एक्झाम्पलमध्ये करूया. 2 लॉग 7 minus log 14 which is equal to log of 7⁻2 minus log of 14 which is equal to log of 49 minus log 14 which is equal to. जर आपण लॉ ऑफ क्वोशंटचा वापर केला तर त्याच्यामध्ये म्हटलं होतं की लॉगमध्ये जर वजाबाकी आली तर आपण काय करतो, डिव्हिजन करतो, भागाकार करतो. हे करत असताना 49 लॉग 49ची जी टर्म आहे, लॉग 49ची जी टर्म आहे ती पॉझिटिव्ह आहे आणि लॉग 40ची टर्म आहे निगेटिव्ह. मग त्यामध्ये रूल सांगितला होता की जर पॉझिटिव्ह असेल तर ती टर्म न्यूमरेटरला न्या
अंशामध्ये घ्या आणि निगेटिव्ह असेल तर ती टर्म छेदामध्ये घ्या, डिव्हिजनमध्ये घ्या. ओके, म्हणजेच याचा आन्सर काय असणार, लॉग 49 डिवायडेड बाय 40. हे करत असताना 49 डिवायडेड बाय 14 म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला त्याचा डिव्हिजन करायचा आहे. आणि हे डिव्हिजन करत असताना तुम्हाला काय येईल, लॉग ऑफ 7 डिवायडेड बाय 2 म्हणजे 7 7 49 आणि 7 2 14. म्हणजेच या दिलेल्या एक्झाम्पलचा आन्सर असणार आहे लॉग 7 डिवायडेड बाय 2. ओके, नेक्स्ट आता नेक्स्ट टाईपचं एक्झाम्पल आपण चेकआउट करू. लॉग 3 टू द बेस 10 प्लस लॉग 2 टू द बेस 10 मायनस 2 लॉग 5 टू द बेस 10. आता यामध्ये 3 लॉगच्या टर्म्स आल्या. या 3 लॉगच्या टर्म्स बघत असताना या तिघांच्यामध्ये बेस कॉमन आहे, तो म्हणजे 10. म्हणजे आपण एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू शकतो. आता ह्या करत असताना यामध्ये पहिल्या 2 लॉगलाच्या टर्म फ्रंटला कुठलाही नंबर नाही, मात्र यामध्ये फ्रंटला आला आहे 2. याला आधी सिम्प्लिफिकेशन मध्ये आणूया. लॉग 10 टू द बेस 5 म्हणजेच आपण लॉ ऑफ एक्सपोनेंट रिव्हर्स ऑर्डरमध्ये यूज करूया. म्हणजेच लॉग 5 रेज टू 2 टू द बेस 10 विच इज इक्वल टू लॉग 25 टू द बेस 10. म्हणजे हा 5चा वर्ग केल्यावर किती होणार आहे, लॉग 25 टू द बेस 10. म्हणजेच ही टर्म या पद्धतीने आपण रिप्लेस करू शकतो. मग आपल्या परत मेन एक्झाम्पलमध्ये लॉग 3 टू द बेस 10 प्लस लॉग 2 टू द बेस 10 मायनस 2 लॉग 5 टू द बेस 10 विच इज इक्वल टू log 3 to the base 10 plus log 2 to the base 10. दोन्ही टर्म्स रिमेन सेम मायनस हा या 2 log 5 to the base 10 च्या ठिकाणी रिप्लेस करतो आपण log 25 to the base 10 आणि विच इज इक्वल टू हे करत असताना या पहिल्या 2 टर्ममध्ये जर ॲडिशन असेल तर आपण काय करू शकतो, मल्टिप्लिकेशन. त्या 2 नंबरमध्ये मल्टिप्लिकेशन म्हणून log 3 into 2 to the base 10 पुढची टर्म रिमेन सेम विच इज इक्वल टू log 3 into 2 डिवायडेड बाय 25. आपण मागच्याच एक्झाम्पलमध्ये बघितलं होतं, जर वजाबाकी आली मायनस आलं तर त्या ठिकाणी मायनस असलेली टर्म डिव्हिजनमध्ये घ्यायची आणि विच इज इक्वल टू थोडंफार सिम्प्लिफिकेशन 3 into 2 3 2 जा 6 6 डिवायडेड बाय 25. म्हणजेच या दिलेल्या एक्झाम्पलचा आन्सर काय असणार आहे, लॉग 6 टू द बेस 6 डिवायडेड बाय 25 टू द बेस 10. ओके, मग हे झालं 2च्या टाईपचं एक्झाम्पल. परत नवीन टाईपचं एक्झाम्पल चेकआउट करूया. आता क्वेश्चन बदलला, इव्हॅल्युएट म्हणजे तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे, किंमत काढायची आहे. आता त्यासाठी एक्झाम्पल बघूया. लॉग 12 डिवायडेड बाय 5 टू द बेस 10 प्लस लॉग 25 डिवायडेड बाय 21 डिवायडेड बाय 10 मायनस लॉग 2 डिवायडेड बाय 7 टू द बेस 10. तर महत्त्वाचं ज्या वेळेला एक्झाम्पल अशा रॅशनलमध्ये अपूर्णांकामध्ये येतं तर त्या वेळेला आपण घाबरून जातो, परंतु ही एक्झाम्पलसुद्धा सोपी असू शकतात. आता त्या ठिकाणी आपण बघूया, या तिघांच्या लॉगमध्ये त्याचा सर्वांचा बेस कोण आहे, 10 आहे, म्हणजे कॉमन आहे, म्हणून आपण हे एक्झाम्पल सिम्प्लिफाय करू शकतो. मगाच्याच एक्झाम्पलनुसार जर विचार केला तर पहिल्या 2 लॉगमध्ये आपल्याला ॲडिशन दिसते, याचा अर्थ या 2 नंबरचा तुम्हाला काय करायचा आहे, गुणाकार करायचा, म्हणजे 12/5 गुणिले 25/11. आता या ठिकाणी या 3 लॉगच्या ठिकाणी 2 लॉग आले आहेत. या परत 2 लॉगमध्ये विचार केला तर यांच्यामध्ये आले हे मायनस. म्हणजेच आपण काय लिहू शकतो, लॉग 12 डिवायडेड बाय 5 इंटू 25 डिवायडेड बाय 21. ही टर्म बघितली तर याच्या लॉगला पॉझिटिव्ह आहे म्हणून ही न्यूमरेटरला आली. ही टर्म बघितली तर याच्या लॉगला निगेटिव्ह आहे म्हणून ही टर्म आली 2/7 डिनॉमिनेटरला. परत आपण जर व्यवस्थित विचार जर केला तर आपण हा गुणाकार किंवा हा भागाकार करत असताना 2/7 हे डिव्हिजनमध्ये, याला रिव्हर्स ऑर्डरमध्ये घेऊन त्याला आपण मल्टिप्लिकेशनमध्ये आणतो आहे. म्हणजेच 12/5 गुणिले 25/21 गुणिले 7/2. आणि हे आता सिम्प्लिफिकेशन आपल्याला करायचं. बघितलं तर एवढं लक्षात येईल, 7 21 डिवाइड होतं, 5 25ला डिव्हिजन होऊ शकतं आणि 2 12ला. ओके, म्हणजे आता हे सिम्प्लिफिकेशन बघूया. 7 3 21. ओके, 5 जा 25 आणि 2 6 12 या पद्धतीने डिव्हिजन करून घेतलं विच इज इक्वल टू. आणि पण सिम्प्लिफिकेशन बघा, 3 1 जा 3 3 2 जा 6. म्हणजेच हा सिम्प्लिफिकेशन असा होईल, लॉग ऑफ 2/1 इंटू 5/1 इंटू 1/1. म्हणजेच आपला आन्सर येईल लॉग 10 टू द बेस 10. ओके, म्हणजे या सर्वांचा गुणाकार जर बघितला तर 10 आला आणि लॉग 10 टू द बेस 10चे आन्सर काय असणार आहे, 1 असणार. म्हणजे ह्या दिलेल्या एक्झाम्पलचा आन्सर असणार आहे 1.
अशा पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल सोडवायचे, ती आपण टेस्टमध्ये आपण ते कन्सिडर करूया. ओके, आता हे मेमोराईज करा आणि या टाईपचे एक्झाम्पल्स सोडवण्याचा तयारीला. थँक्यू.